पाठ 6 वस्तू. द. भा. धामणसकर प्रसिद्ध कवी असून भावोत्कटता, चिंतनशीलता आणि प्रांजळपणा ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. सामाजिक तणावांमुळे येणारी अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनातील व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची आणखीन काही वैशिष्ट्ये. त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत. मुक्तछंदातील ही कविता वस्तूंबद्दल आहे. मानवी भावना वस्तूंशी जोडली गेली की ती अनमोल बनते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात आणि माणूस आणि त्या वस्तूंमध्ये एक नातं निर्माण होतं. त्यामुळेच की काय थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात ठेवली जातात जतन करून. वस्तूंनाही मन आणि भावना असतात हे समजून त्या वापराव्यात आणि त्यांच्याशी निगडीत प्रेम जपावं ही भावना या कवितेतून व्यक्त होते. वस्तू निर्जीव असली तरी त्यांना जिवंत असल्यासारखं वागवावं, कारण आपल्याकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे ती सुखावतात. वस्तू आपल्या उपयोगी पडणाऱ्या किंवा कामाला येणाऱ्या असतात, म्हणजेच काय तर थोडक्यात आपले सेवकच. पण तरी त्यांना दुय्यम दर्जा न देता बरोबरीचा दर्जा द्यावा. स्वतंत्र खोली नकोच असते त्यांना, पण तरी त्यांना त्यांच्या जागा ठरलेल्या असाव्यात आणि त्या जागी त्यांना बसवावं. आपण म्हणतो ना, गुड हाऊसकीपिंग म्हणजे प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन इट्स प्लेस. आपल्याला स्वच्छतेची आवड असते तशीच ती वस्तूंना पण असते ना. स्वच्छ असतील तर वस्तू देखील प्रसन्न वाटतात आणि वास्तू देखील. काही आठवणी जपून ठेवलेल्या असतात वस्तूंमध्ये, त्यामुळे त्या आपण जपतो, लाडावून ठेवतो. पण त्याही पलीकडे त्यांच्यावरील आपलं प्रेम त्यांना जिवंत ठेवतो. तसंच वस्तू आपल्यानंतर आपली आठवण म्हणून राहतात इतरांसाठी. वस्तू तुटली फुटली म्हणजे आयुष्य संपलं त्यांचं. त्या संवेदनक्षम मनाने निरोप घ्यावा त्यांचा. किंवा नवीन वस्तू येणार आहे म्हणून जुनी वस्तू खराब करू नये, ती कुणाला तरी वापरायला द्यावी. वस्तू व्यक्तींच्या वापरातील असतील आणि ती व्यक्ती हयात नसेल तर वस्तू सहृदतेने कुणाला वापराव्यास द्यावी, अन्यथा योग्य ठिकाणी पोहोचती करावी, जसं संग्रहालय, ग्रंथालय, अनाथालय इत्यादी. कृती. कृती 1 ते 3 कविता वाचून आणि वर दिलेले स्पष्टीकरण वाचून तुम्हाला करता येईलच. 2. काव्य सौंदर्य. ओ. तुमच्याशी कोणी कसं वागलं तर तुम्हाला आवडेल किंवा आवडणार नाही याचा विचार करा आणि उत्तर लिहा. आ. स्वच्छतेचा महिमा आहे इथे. घरातील कुठलीही वस्तू असो, शोभेची वा वापरातील, ती स्वच्छ असावी. घड्याळ बिघडू शकतं किंवा सायकल पंक्चर होऊ शकते. चांगल्या पेनातील शाई संपू शकते ऐन परीक्षेच्या वेळेला. ई. अतिशय संवेदनशील विषय आहे हा. तुमच्या संवेदनाला चालना देऊन विचार करा आणि लिहा. कृती 3. पृष्ठ 22 आणि 23 वरील उपक्रम फारच सुरेख आहेत. ते तुमच्या उपयोजित लेखनाचा सराव करण्यासाठी तुम्ही लिहा.